लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की पूर्वीने आणि आजीने खुजलीची एक पावडर हळदीमध्ये मिसळलेली असते आणि पूर्वीचा असा डाव असतो की ही हळद भावनाला लागावी आणि भावनाचे हाल व्हावे. हे सर्व विनाने आणि आरतीने पाहिलेलं असतं. त्यानंतर आरती विनामणींना म्हणते की आता आपण काय करायचं. विना म्हणते की आपण त्यांचाच डाव त्यांच्यावरच उधळून लावायचा. आणि मग आता भावना आणि सिद्धूच्या लग्नाची हळद तर सुरू झालेली असते. त्यानंतर आरती छान अशी हळद घेऊन आलेली असते. भावना आणि सिद्धूच्या हळदीमध्ये काहीही विघ्न आलेलं नसतं. त्यांची हळदी अगदी सुखरूप पार पडलेली असते. परंतु पूर्वीला आता टेन्शन आलेलं असतं की ती खुजलीची पावडर मिक्स केलेली ती हळद कुठे गेलेली आहे. त्यानंतर आता नीलांबरी एक हळदीची बाडगा घेऊन आलेली असते आणि तो तिथंच ठेवलेला असतो. आता सिद्धू म्हणतो की आता गाडेपाटलांच्या स्टाईलने तर हळद मी लावून घेतलेली आहे. आता सिद्धिराज गाडेपाटलांच्या स्टाईलने मला थोडी हळद लावायची आहे. आणि सिद्धू उठतो, तो हळदीचा वाडगा घेऊन आजीच्या पुढे जाऊन उभे राहतो आणि आजीला तो मनसोक्त अशी हळद लावतो. आजी ओरडत असते की मी काही तुझ्या एवढी आहे का, बाजी मस्करी करायची बास कर, अरे सिद्धू बास कर. पण सिद्धू काही ऐकायला तयार नसतो आणि हळद लागल्याबरोबर आजीचं सगळं अंग तोंड सगळं खाजवायला सुरुवात होतं आणि आजीला 100% कळतं की आपणच ही खुजलीची पावडर मिक्स केलेली होती आणि तीच हळद आपल्याला लागली. त्यानंतर आजी धावत पळत बाहेर निघून जाते. संपतरावांना सुद्धा सिद्धू हळद लावणार असतो, पण संपतराव तिथून निघून जातात. त्यानंतर तीच हळद मंगलसुद्धा स्वतःच्या हाताने लावून घेते आणि स्वतःची मजा करून घेते. असं मंगल आणि आजी हळद लागल्यामुळं त्यांना सगळ्या अंगाला खुजली सुटलेली असते. ती खाजवत बसलेली असते. आजी पूर्वीला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मी तुझं काय करेन हे मला माहीत नाही. तुझं लग्न आमच्यामुळे मोडलं म्हणून तू या गोष्टीचा असा बदला घेतलास होय, असं आजी पूर्वीला म्हणते. पूर्वी आजीला समजवण्याचा प्रयत्न करते, पण आजी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. आणि हे सर्व आरती आणि विना पाहून खुदखुदू हसत असतात. म्हणजे आजीचा डाव आजीवरच उधळून लावण्यामध्ये विना आणि आरती यांना यश मिळालेलं असतं आणि आजीची चांगलीच खोड मोडलेली असते.